नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशा सगळे मला नक्कीच सांगा, कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी मन मोकळं करते तुमच्याशी, कारण तुम्हाला तर माहिती असेल की माझा मुलं बाहेर खेळतात, त्यांचा आवाज येतो. तर तुम्हाला तर माहितीच असेल की चपाती सप्लायचं मी बिझनेस करते. म्हणजे आता किती 4-5 महिने झाले असतील, कदाचित जास्त पण झाले असतील. तर हे इथपर्यंत पोहोचायला मला किती 8 वर्ष लागली जवळजवळ. कारण 20 चपातीपासून हजारो म्हणजे हजारच्या आसपास पकडा अशा चपात्या आपल्या आता सप्लाय होतात. तर त्याच्यासाठी बघायला गेलं तर मी स्वतः पण असते तिथे शिकवण्यासाठी. आणि आपल्या 2 लेडीज आहेत. आणि कधी लागले तर असं बोलतो. आतमध्ये जाऊया, आवाज येतोय ना मुलांचा. तर थोडं समजून घ्या, मुलांचा आवाज येतो, बाहेर खेळतात ना. तर कसं होतं माहितीये, मी तर असं चांगल्यापणानेच सांगत असते सगळ्यांना. आणि जो तो लेडीज खूप येतात असे विचारायला कामासाठी. पण अजून कसं, जोपर्यंत कसं चपात्या वाढत नाही तोपर्यंत कसं ठेवू शकत नाही, कारण मग त्यात कसं आपलं नुकसान आहे. आणि बाहेरच्या ऑर्डर वगैरे पण चांगल्या येतात आता. तर त्याच्यामुळेच मला व्हिडिओ बनवायला पण टाइम मिळत नाही अजिबात. म्हणजे दिवसभर सकाळ पहाटेपासून माझी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अशी धावपळ असते. 8च्या नंतर घरी आली 7:30 पावणे 8 पर्यंत येते. त्याच्यानंतर मग माझी घरातली कामं असतात. कामं सगळी होऊन जातात सकाळी दुपारी येते तेव्हा. पण त्याच्यानंतर मग स्वयंपाक बनवायचा असतो मला. भाकरी आणि भाजी रात्रीची असते आमची. तर विषय काय आहे ते सांगते तुम्हाला. तर कधी कधी असं आपल्या चांगुलपणाचा कधी समोरचा असा फायदा घेईल सांगता येत नाही. आपण एखाद्याच्या चांगल्यासाठीच सांगतो. तर आणि लेडीजला बोलतात ना, एक स्त्रीचा पाय खेचण्याचा प्रयत्न करते. अशा खूप जण असं माझ्या बाबतीत घडलंय. मी जे आहे ते प्रामाणिकपणे सांगते असं की मला क्वेश्चन पहिला काय केलं जातं की आपल्या चपात्या सप्लाय कुठे होतात. क्वेश्चन पहिला काय केला जातो, कामाबद्दल ते विचारलंच जातं, पण चपात्या कुठे सप्लाय, म्हणजे कोणाची विचारसरणी कुठपर्यंत असेल ते सांगता येत नाही. तर थोडं असं वाटतं जीवाला की. आणि कसं आहे, माझे मिस्टर ऑफिसवरून येतात, त्याच्यानंतर मग ते मुलं तर माझे खूपच मेहनत करतात आतापासूनच. आणि मिस्टर कामावरून आले की मिस्टरांचं काम असतं ते चपाती सप्लाय करतात. म्हणजे आमच्या आजूबाजूच्याच आहे, बोलतात ना. खरंच मग दुःख असं होतं, पण प्रत्येकाने करावं, पण दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊन असं करू नये. शेवटी ते कसं आहे, आपल्या हातातलं घेऊन जातील पण नशिबातलं घेऊन जाणार नाही. पण जीवाला लागतं त्या गोष्टी की आपलंच आजूबाजूची माणसं आपल्याला लगेच कसं, म्हणजे कोण वरती आलेलं आजकालच्या म्हणजे आजकाल कोणाला बघवत नाही. असं आज मी चांगलं अनुभवलंय. म्हणून आता असं वाटतं की तो चांगलेपणाचा जो स्वभाव आहे ना, तो म्हणजे आपल्या हातच ठेवावा. की प्रत्येकाला असं बोलतो ना आपण, हे करा ते करा ते करा, जेणेकरून की कसं त्यांना फायदा होईल. पण असं नाही की जो सांगतो त्याचंच पाय खेचा. असं झालं माझ्याबरोबर. माझं सगळं व्यवस्थित चाललं, पण ते कसं समोरचा कसा आपल्यावर विश्वास ठेवू नाही म्हणून. नाहीतर काय लोकांचं आज मी अनुभवलंय की ज्याचं हे करायचं त्याच्याच बोलतात ना, ती मराठी म्हण तुम्हाला माहिती असेल कदाचित. असं झालं. थोडंसं वाईट वाटतं की खरंच आपल्या आसपासची माणसं पण अशी आहेत की आपला पाय खेचण्याच्या पाठीमागे. पण माझी मुलं आणि माझे मिस्टर खूप खंबीर आहे आणि मेहनत करायला कधी अशी पाठी हरलेली नाही. जोपर्यंत मेहनत करू तेवढं आपल्याला आज म्हणजे जेवढी मेहनत करता येईल तेवढी करायची. माझी मुलं पण चांगली मस्त मेहनत करतात. ती इकडं कारण मग कसं आहे, थोडं वाईट वाटतं. कारण एवढी मेहनत करतो आपण. आपलं म्हणजे कसं बिझनेस म्हटलं की थोडा चढ उतार असतो. पण माझ्या अजूनपर्यंत नाही, चांगलंच व्यवस्थित एकदम चाललंय. पण कसं आपल्याला जेव्हा आपण प्रत्यक्षात बघतो काही गोष्टी, तेव्हा मग असं दुःख होतं की खरंच आपल्या आसपासची लोक पण आपल्या याच्यावर म्हणजे जळणारे बोलतात ना. असं तुम्ही बोललं की थोडंसं शेअर करते. थोडासा टाईम मला होता. आता माझे काही रुटीन चालूच होईल, माझा स्वयंपाक हे ते सगळं चालूच होईल. आणि जेव्हा कधी शूट करायला मिळते, आता पुढे मी जसं लेडीज लोक वाढवेल तसं कसं मला व्हिडिओ बनवायला टाईम मिळेल. पण आता मी विचार काय करते, 2 पैसे
माझी वाचावी, त्याच्यासाठी मी प्रयत्न करते. मग पुढे पुढे आता वाढतच चाललंय, म्हणा चांगलं वाढत चाललंय देवाच्या परमेश्वराच्या कृपेने. आणि मला लेडीज लोक एवढी चांगली भेटलेत ना, मी म्हणजे त्यांना जेव्हा विचारायला आलेल्या कामाचं तेव्हा त्यांना सांगितलं की घरातलं समजावूनच करा. मी खूप म्हणजे खूप पुण्याला पण गेलेले तेव्हा त्या लोकांनीच हँडल केलं होतं आणि सगळं त्यांच्या हातातच देऊन गेली होती, व्यवहार वगैरे सगळं त्यांनी चांगलं व्यवस्थित एकदम हँडल केलं. बरं वाटतं अशी चांगली माणसं म्हणजे मिळणं पण आजकाल एकदम हेच आहे. तर मला खूप चांगली मिळालेत माणसं, तर असो. आणि बरं वाटतं, सगळं व्यवस्थित आम्ही एकमेकींना शेअर करतो. खूप छान वाटतं मला, आनंद. जास्त काही बोलत नाही, पण इकडून या खिडकीमध्ये गेले की इकडून गाण्यांचा आवाज येतो, बाहेर पूजा येतात. इकडे बसले तर इकडे मुलं खेळतात, तिकडे बसली तरी तिकडे गाण्यांचा आवाज आहे. मग इथे मध्ये बसते, थोडंसं मला समजून घ्या. असं एवढं शेअर करायचं होतं, मन हलकं करायचं होतं. आणि परत आता बघूया कधी भेट होते आपली. आणि शेवटीला काही बोलत नाही आता. मला फक्त एवढं दुःख होतं की खरंच स्त्रियांचा पाय खेचतात, एवढंच मला येतं. प्रत्येकाने मेहनत करा आणि पुढे जा. आणि मी त्या पाठी हटण्यातली बाई नाही. माझ्या पूर्ण म्हणजे आई वडील माझं सगळे पूर्ण माझे मिस्टर सगळे मेहनत करूनच प्रत्येक जण वरती येतो. त्यामुळे तुम्ही असा पाय खेचून वगैरे खाली पडण्यातली मी तरी बाई नाही. कारण कसं आहे, मेहनत करतच राहणार आहे मी, असं आहे. असं तुम्ही समजू शकता माझ्या भावना. आणि आता माऊ माझं झोपलाय आणि आता मी जाते मस्त की भाजी आणि काहीतरी बनवते. फ्रेंच फ्राईज नाही, मोड आलेली कडधान्याची भाजी बनवते. तर चला, माझं मन तुमच्याशी मोकळं केलं बघा. तुम्ही समजू शकता माझ्या भावना. तर चल, माझ्या भावना तर समज.